आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आमच्या निमंत्रणाचा मान राखून आपण सर्व मिथिलेस आला आहात. आपणा सर्वांना आमचं अभिवंदन. हेच का ते धनुष्य? याला उचलून वाकणं काय कठीण आहे? कठीण काय ते तेव्हाच कळेल जेव्हा ते उचलावं लागेल. धनुष्य उचलणार. भले विशेष अतिथी वाटतायत. असं वाटतंय की सीतेच्या विवाहाची गोष्ट यांच्याशी पहिल्यापासूनच पक्की झालेली आहे. आ? मग आम्हाला काय व्यर्थच बोलवलंय? तुम्हाला काय वाटतं हे दूधखोळे बालक शिवाचं धनुष्य उचलतील? महाराज, आता राजकुमारी सीतेला सभेत बोलवलं पाहिजे. आता आमचे चारण सभेमध्ये महाराजांच्या पणाची घोषणा करतील. सर्वांनी हे ऐका. हे सर्वांस विदित आहे की राजकुमारी सीतेच्या विवाहाची एकच अट आहे की जो शूरवीर शिवांचं हे वीर धनुष्य उचलून प्रत्यंचा चढवेल त्याच्याशीच राजकुमारीचा विवाह होईल. आता या स्वयंवराच्या कार्याचा आरंभ केला जात आहे. आपापली वीरता आणि पराक्रम दाखवण्याकरता आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत. हेच का ते धनुष्य? याला उचलून वाकणं काय कठीण आहे? कठीण काय ते तेव्हाच कळेल जेव्हा ते उचलावं लागेल. धनुष्य उचलणार. ऐकलंय याला मोठे मोठे पराक्रमी वीर नाही उचलू शकले? ते वीर नाही, ढोंगी असतील. माझी वेळ येऊ दे. पहा कसं फुलासारखं उचलतो ते. तुझी पाळी येण्याआधी दुसऱ्या कोणी उचलले तर? तो इथून जिवंत नाही जाणार. जोवर राम तिथे ना येती इतर मनोहर थाट रचिती. जेव्हा बंधू येती दरबारा सुंदर श्यामल तेजस्वीरा. राजसभेत होई बेचैनी गुणीजन मात्र जाती सुखावूनी. त्यांच्या मनी भावना कैसी प्रभु साक्षात पाहिले जैसी. प्रभु साक्षात पाहिले जैसी.
भले विशेष अतिथी वाटतायत. असं वाटतंय की सीतेच्या विवाहाची गोष्ट यांच्याशी पहिल्यापासूनच पक्की झालेली आहे. आ? मग आम्हाला काय व्यर्थच बोलवलंय? दिसतं तर तसंच आहे, कारण की महाराज जनक स्वयं त्यांचं स्वागत करत होते. त्या बालकांचं नाही, महर्षी विश्वामित्रांचं स्वागत करीत होते. हे बालक तर असेच मजा बघायला आले होते. तुम्हाला काय वाटतं हे दूधखोळे बालक शिवाचं धनुष्य उचलतील? आम्ही समस्त गुरुजन आणि देशोदेशीच्या आलेल्या राजे आणि राजकुमारांचं स्वागत करतो. आमच्या निमंत्रणाचा मान राखून आपण सर्व मिथिलेस आला आहात. आपणा सर्वांना आमचं अभिवंदन. महाराज, आता राजकुमारी सीतेला सभेत बोलवलं पाहिजे. जेव्हा जन अग्रहे सांगती तेव्हा जनक पुकारी. चतुर सखे सुंदर सकल सादर येई दरबारी. जनक पुकारे. जय जयकार करत ते आले. आम्ही स्तुती पाठक, आम्ही स्तुती पाठक आपुल्या राजाचा करू जय जय जयकार रे. मिथिलेचा प्रजापती, मिथिलेचा प्रजापती जनक राज त्याचे करू आम्ही गुणगान रे. आम्ही स्तुती पाठक. परमात्मा जन का नमन करी जनता ही. मिथिला नगरीची शोभा सुंदर न्यारी. मिथिपुत्र जन
जनक कुलवंत आणि गुणवंत राजाईचा जनक योगी श्रीमंत या कुळातले नृप या कुळातले नृप वीर यशस्वी दया सिंधूचे धन रे आम्ही स्तुती पाठक आपुल्या राजाचा करू जय जय जयकार रे आम्ही स्तुती पाठक महाराज महामानव अन महिमा न्यारा त्यांच्या चरणाशी मिळतो सुखद निवारा जनकाची माता तिचे आम्ही आभारी दिधला माऊलीने विदेह जनक उपकारी मिथिलावासी धर्मावतार्या जनकाचा अभिमान रे आम्ही स्तुती पाठक आपुल्या राजाचा करू जय जय जयकार रे आम्ही स्तुती पाठक करुणी स्तुती अन जय जयकारा निघती भाट करुणी मुजरा आता आमचे चारण सभेमध्ये महाराजांच्या पणाची घोषणा करतील. ऐका ऐका सर्वांनी हे ऐका. हे सर्वांस विदित आहे की राजकुमारी सीतेच्या विवाहाची एकच अट आहे की जो शूरवीर शिवांचं हे वीरधनुष्य उचलून प्रत्यंचा चढवेल त्याच्याशीच राजकुमारीचा विवाह होईल. ऐका हो सकल महिपाल नृपवर बहुबल शिवधनुताण कर्म कठोर विधित सतजाण कारण भार फार अति आहे एकच गड सर करू शकत आहे करीत पुरोहित आता पुकारा आज समाज बघेलच वीरा उपवर जनक दुहिता वैरे विनत विचार करी मन मोही आता या स्वयंवराच्या कार्याचा आरंभ केला जात आहे. आपापली वीरता आणि पराक्रम दाखवण्याकरता आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत.